जयसिंगपूर विकास आघाडीच्या प्रचारासाठी जयसिंगपूरमधील विविध प्रभागांमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या कोपरा सभा झाल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्यासह जयसिंगपूर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी कोपरा सभांमधून नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर नगरीचा विकास का झाला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जयसिंगपूर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम हे निवडून आल्यावर भ्रष्टाचार करणार नाहीत, वाईट वागणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून देणारे महाराष्ट्रातील पहिले उमेदवार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या गाडीत भरारी पथकाला सापडलेल्या रक्कमेसंदर्भात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही लोकांनी दिलेली देणगी असल्याचं सांगितलं. त्यांनी कारवाईच करायची असेल तर आपल्या मागून यावं, कुठं पैसे आहेत ते दाखवतो अशा शब्दात निवडणूक अधिकाऱ्यांना आव्हान दिलं. यावेळी माजी नगरसेवक सर्जेराव पवार यांनी जयसिंगपुरातल्या झोपडपट्टीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नसल्याबद्दल सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी शेखर पाटील, शैलेश चौगुले, शंकर नाळे, नितीन बागे यांच्यासह जयसिंगपूर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.